कार्यकर्त्यांकडून आंदोलकांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। मराठीच्या मुद्द्यावर आपण काही दिवसांपासून आतापर्यंत काय काय घडलं त्याआधी सुरुवातीला आपण पाहूया। सुरुवातीला मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली। मराठी बोलणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर कानशिलात लगावण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आणि इथंच या आंदोलनाची, या रागाची, या द्वेषाची ठिणगी पडली आणि त्यानंतर व्यापारी आक्रमक झाले आणि या सगळ्या सक्ती विरोधात रस्त्यावर उतरले गेले, आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर मात्र मराठी एकीकरण समितीने देखील या सगळ्याला प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आणि आजच्या मोर्चाची तारीख ठरली। पण या मोर्चाच्या मार्गावरून पोलिसांनी परवानगी नाकारली। या ठिकाणी मोर्चा काढता येणार नाही कारण हा सगळा परिसर संवेदनशील आहे, त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। पण आंदोलक पर्यायी मार्ग स्वीकारण्यास तयार नव्हते असं पोलिसांचं म्हणणं आहे। फिर आप कैसे आगे? अभी पुलिस ने देखा कि हमारी ताकत ज्यादा है और जब बेकाबू होने लगा इसलिए उन्होंने हमें छोड़ दिया। क्या बोलेंगे आज के आंदोलन के विषय में? आज के प्रोग्राम में सरकार ने पूरी बाधा डालने की कोशिश की, लेकिन हमारी मराठी सभ्यता के आगे नतमस्तक हो गई। क्या बोलना पुलिस की कार्रवाई? ये पुलिस की कार्रवाई अघोषित, ये इमरजेंसी जैसी थी, लेकिन या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय। मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। परवानगीवरून आता फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात सरकारला बदनाम करण्याचा हेतू होता का असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे। मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्री नाराज झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। परवानगीवरून आता फडणवीसांनी विचारणा केलेली आहे पोलीस महासंचालकांकडे असं देखील सूत्रांकडून कळतंय। परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा हेतू होता का हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय असं आता सूत्रांकडून कळतंय। मीरा भाईंदर मधल्या वातावरणाचे पडसाद सभागृहापर्यंत उमटण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांकडून या मोर्चा संदर्भात पोलिसांकडे आता विचारणा करण्यात येते। जर व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जाते तर चेतन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणावरून नाराज झाले असल्याचं कळतंय। पोलीस महासंचालकांना परवानगी का नाकारली या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। चेतन, निश्चित लागवी मराठी आणि एकंदरीत परप्रांतीयांमध्ये जो अमराठी भाषिक लोक आहेत त्यांच्यामध्ये हा वाद शिगालेला होता आणि या संदर्भात मनसेने मोर्चाची हाक दिलेली होती। मात्र स्थानिक पातळीवर या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे प्रचंड प्रमाणात नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात होता। या संदर्भातील तक्रारी ज्यावेळी फडणवीसांकडे आल्या त्यांनी थेट आता पोलीस महासंचालकांची कानउघडणी केलेली आहे। या संदर्भामध्ये परवानगी नाकारण्यामध्ये नेमका कुणाचा हात आहे आणि सरकारची बदनामी नेमकी का केली जाते याची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता दिल्याचं समजतंय। दुसरी महत्वाची गोष्ट, मंत्री प्रताप सरनाईकांनी सुद्धा आता थेट आव्हान दिलेलं आहे पोलिसांना की अशा प्रकारे जर मराठीच्या मुद्द्यावर कुठल्या मोर्चाला परवानगी नाकारली जाणार असेल तर मी स्वतः या मोर्चामध्ये सामील होणार आहे। हिंमत असेल तर पोलिसांनी मलाही अटक करून दाखवावी। त्यामुळे आता एकंदरीतच महायुती सरकार या मुद्द्यावरती आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। परिणामी आता पोलीस महासंचालक नेमकं या मोर्चामध्ये परवानगी नाकारल्याप्रकरणी कुणावरती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असेल। लागवी अगदी या सगळ्या संदर्भात ज्यांनी परवानगी नाकारलेली आहे, ज्या निकषांवर परवानगी नाकारल्याचं वारंवार म्हटलं जातंय चेतन, मार्ग संवेदनशील होता, तो मार्ग बदलावा अशी विनंती करण्यात आली, अशी अनेक सबबी, अशी अनेक कारणं सुद्धा समोर आलेली आहेत। आता या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात परवानगी नाकारली त्यांच्यावर कारवाई होणार का हा सवाल आता उपस्थित केला जातोय आणि याला काही टाइम बाउंड नसणार आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
निश्चितच लागवी सध्या सूत्रांकडून जी माहिती मिळते की हा तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. त्यामुळे 1 आठवड्याच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस महासंचालकाकडून हा जो अहवाल आहे तो मुख्यमंत्री कार्यालयात सादर केला जाईल. आणि नेमकं आता कोणावरती हा ठपका ठेवला जातोय, कारण स्थानिक पोलीस निरीक्षक असतील किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील या पातळीवरती या परवानग्या दिल्या जात असतात. परिणामी या परवानगी नाकारताना ज्या सबबी देण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा कायद्याला धरून आहेत का याचाही अभ्यास या अहवालामध्ये केला जाईल. परिणामी सध्या तरी स्थानिक पातळीवरील पोलिसांवरती मात्र ही कारवाईची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते. कारण एकंदरीत जो मुद्दा संपूर्ण राज्यामध्ये सध्या पेटलेला पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये कुठेतरी या परवानगी नाकारल्यामुळे भर पडल्याचं पाहायला मिळते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आणि एकंदरीतच मंत्री प्रताप सरनाईक या दोन्ही मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आता कुठेतरी परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांच्या मात्र अडचणी वाढणार आहेत. लागवी चेतन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. थेट दृश्य आपण या क्षणी पाहूया. या सगळ्या संदर्भात आता मात्र आक्रमकपणे मोर्चाला सुरुवात झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.